नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द ॲडव्हान्स फार्मिंग या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। आज आपण रासायनिक खताच्या नवीन दराबद्दल माहिती घेणार आहोत। तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 10-26-26 चे जुने दर 1850 होते व नवीन दर 2150 रुपये, म्हणजे यामध्ये 300 रुपयाने वाढ झाली आहे। DAPचे जुने दर 1350 रुपये होते आणि नवीनही दर 1350 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये कसलीही वाढ झालेली नाही। 15-15-15चे जुने दर 1650 रुपये होते व नवीन दर 2050 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 400 रुपयांनी वाढ झाली आहे। 12-32-16चे जुने दर 1900 रुपये होते व नवीन दर 2025 रुपये आहे, म्हणजे यामध्ये 125 रुपयांनी वाढ झालेली आहे। 20-20-013चे जुने दर 1450 रुपये होते व नवीन दर 1800 रुपये झाले, म्हणजे यामध्ये 350 ते 400 रुपयांनी वाढ झाली। युरियाचे जुने दर 266 रुपये होते व नवीन दरही 266 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ झालेली नाही। 14-35-14चे जुने दर 1800 रुपये होते व नवीन दर 2100 ते 2200 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 300 ते 400 रुपयांनी वाढ झालेली आहे। 8-21-21चे जुने दर 1800 रुपये होते व नवीन दर 2300 रुपये झाले, म्हणजे यामध्ये 500 रुपयांनी वाढ झालेली आहे। 9-24-24चे जुने दर 2100 रुपये होते व नवीन दर 2200 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 100 रुपयांनी वाढ झालेली आहे। 19-19-19चे जुने दर 2000 रुपये होते व नवीन दर 2300 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 300 रुपयांनी वाढ झालेली आहे। 24-24-0चे जुने दर 1900 रुपये होते व नवीन दर 2200 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 300 रुपयांनी वाढ झालेली आहे। अमोनियम सल्फेटचे जुने दर 950 रुपये होते व नवीन दर 1150 रुपये झालेले आहेत, म्हणजे यामध्ये 200 रुपयांनी वाढ झाली आहे। MOPचे जुने दर 1800 रुपये होते व नवीन दर 2000 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 200 रुपयांनी वाढ झालेली आहे। मॅग्नेशियम सल्फेटचे जुने दर 550 रुपये होते व नवीन दर 650 रुपये आहेत, म्हणजे यामध्ये 100 रुपयांनी वाढ झालेली आहे। SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटचे जुने दर 600 रुपये होते व नवीन दर 650 ते 850 रुपये झाले आहेत, म्हणजे यामध्ये 50 ते 200 रुपयांनी वाढ झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी कास्तकार कृषी सेवा केंद्र, कारंजा रोड, शेलू बाजार, तालुका मंगरुळनाथ, जिल्हा वाशिम येथे अवश्य भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।